लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बदलत्या वातावरणाने जिल्ह्यात साथीचे रुग्ण वाढले। तपासणीकरता रुग्णांच्या रुग्णालयात लांबच लांब रांगा। जालना शहरासह जिल्ह्यात बदलत्या वातावरणाने साथीचे रुग्ण वाढले आहेत। या बदलत्या वातावरणाचा परिणाम थेट जन आरोग्यावर झालेला असून नागरिकांना सर्दी, ताप, खोकला, डोकेदुखी यासारखे आजार बळकावले आहेत। त्यामुळे खासगी रुग्णालयासह सरकारी रुग्णालय रुग्णांच्या गर्दीने हाऊसफुल्ल झाला आहे। सध्या सामान्य रुग्णालयाच्या बाहेर रुग्णांनी आपला उपचार, आपली तपासणी, आपली चाचणी करून घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या असून आपल्या तपासण्या करून घेण्यासाठी रुग्णांना रांगेत ताटकळत उभं राहावं लागत आहे। सध्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने डोकेवर काढला असून आपल्याला कोरोनाच्या विषाणूची लागण तरी झाली नाही ना, या भीतीने रुग्णांनी एकच गर्दी केल्याने आरोग्य यंत्रणा देखील सतर्क झाली आहे। याबाबत जिल्हा सामान्य रुग्णालय जालना यांच्या वतीनं सविस्तर माहिती देण्यात आली। सध्याला साधे सर्दी खोकला तापाचे पेशंट आहेत, पण कन्फर्म कोरोनाचे आहे असं म्हणता येत नाही। त्याच्यासाठी आम्ही RT-PCR तपासणी आणि अँटीजन तपासणी म्हणजे रॅटची तपासणी सुरू केलेली आहे आजपासून। त्याच्यानंतर कळेल की आम्हाला कोरोनाचे पेशंट आहेत का नाही। पण सध्याचा JN1 जो विषाणू आहे त्याच्याबद्दल घाबरून जाण्यासारखं असं काही नाही आहे आणि आम्ही तयारी म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालय जालन्यामध्ये 40 बेडचा ICU तयार ठेवलेला आहे। तसेच 100 बेड ऑक्सिजनचे बेड देखील तयार आहेत। जर गरज पडली असं कोणते मोठे पुढे जाऊन तर 280 आणि पुढे 100 बेडचं फील्ड हॉस्पिटल आहे, तिथं देखील आम्ही सोय करायची तयारी पूर्णपणे ठेवलेली आहे। नागरिकांना आव्हान एवढंच आहे की घाबरून जायचं नाही, पण काळजी घेणं गरजेचं आहे। जसं की जर सर्दी खोकला आहे, वर्दळीच्या ठिकाणी जाताय तर तुम्ही मास्क वापरा आणि वारंवार हात धुवा साबण लावून। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी भोकरदन प्रतिनिधी मजहर खान पठाण, जालना।